नमस्कार सर्वांना. ज्ञानप्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत नवीन घटक वजनमापन, वेट कॅल्क्युलेशन. अतिशय सोपा घटक आहे. उदाहरण एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया. काय प्रश्न आहे? एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. म्हणजे किती प्रकारच्या वस्तू आहेत? 2 प्रकारच्या वस्तू आहेत. आणखी काय माहिती सांगितली? सारख्या वजनाच्या आहेत. म्हणजे 250 ग्रॅम वजनाच्या 12 आहेत, 300 ग्रॅम वजनाच्या 8 आहेत. हां, अशा वस्तू आहेत. तर काय विचारले पुढे? त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन 8 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम एवढं भरतं. म्हणजे अख्ख्या पेटीचं वजन किती भरतं वस्तूंसहित? 8 किलो 400 ग्रॅम. तर पेटीचं वजन किती किलोग्रॅम असेल? उत्तर काय पर्याय आहेत? 5, 3, 4 आणि 7. आता पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने आपण पाहून घेऊया. याच्यासाठी आपण सारणी तयार केली आहे. सारणीत आपण काय केलंय? या सगळ्या किमती मांडलेल्या आहेत. बघू काय म्हटलेलं प्रश्नामध्ये. भाग 1 मध्ये पहिल्या प्रकारच्या वस्तू कशा आहेत? 250 ग्रॅमच्या. किती वस्तू आहेत? 12 वस्तू आहेत. वजन किती होईल? 250 गुणिले 12. किती होतं 250 गुणिले 12? 3000 ग्रॅम. 3000 ग्रॅम म्हणजे किती किलो? 3 किलो. आलं का लक्षात? त्यानंतर प्रकार 2, दुसऱ्या प्रकारच्या वस्तू किती ग्रॅम वजनाच्या आहेत? 300 ग्रॅम वजनाच्या. किती वस्तू आहेत? 8 वस्तू आहेत. किती वजन होईल? 300 गुणिले 8 किती होईल? 2400 ग्रॅम. 2400 ग्रॅम म्हणजे किती किलो? 2.400. आपल्याला माहिती आहे ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतरण करण्यासाठी आपण काय करतो? 1000 ने त्याला भागतो. आता काय करू आपण? या दोन्ही प्रकारच्या वस्तूंचं जे वजन आलेलं आहे ते एकत्रित करू, त्यांची बेरीज करू. म्हणजे काय येईल आपल्याला? एकूण किती किलोग्रॅम आपल्याला ती संख्या मिळेल? ती आहे 5 किलो 400 ग्रॅम. आता पुढचं चॅप्टर आपण बघूया. त्यामध्ये काय आहे? त्यामध्ये प्रश्नामध्ये सांगितलंय की पूर्ण पेटीचं वजन वस्तूसहित 8 किलो 400 ग्रॅम. म्हणून आपण लिहिलं वस्तूसहित पेटीचं वजन 8 किलो 400 ग्रॅम. त्यापैकी एकूण वस्तूंचं वजन किती? वस्तूंचं वजन 5400. बरोबर. 8400 वजा 5400. तर किती किलो पेटीचं वजन असेल? आता बघा एखाद्या डब्यामध्ये 5 चेंडू ठेवलेले आहेत. आता त्या डब्याचं वजन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकूण वजन डब्यासहित चेंडूंचं वजन, त्याच्यातून चेंडू वजा केले तरच डब्याचं वजन निघेल, नाही का? तसं केलं तरच आपल्याला त्या खोक्याचं पेटीचं वजन मिळेल. पण काय केलं? 8400 वजा 5400 बरोबर 3000. 3000 म्हणजे किती किलो? 3 किलो. म्हणजे त्या पेटीचं वजन किती? त्या पेटीचं निव्वळ वजन 3 किलो आहे. उत्तराचा पर्याय किती आहे? त्याचा पर्याय क्रमांक 2. कृपया गुरुसर क्लास यूट्यूब या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि हो, ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.